नमस्कार मित्रांनो, मी अजय. आपल्या गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत असा सामना ज्यामध्ये भारताने श्रीलंकेला 1 डाव आणि 95 धावांनी धूळ चारली. ही गोष्ट आहे 1994च्या भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याची. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर 26 ते 30 जानेवारी 1994 दरम्यान हा सामना खेळला गेला होता. भारताने पहिल्या डावात 6 बाद 541 धावांवर डाव घोषित केला. सर्वात मोठी खेळी होती मोहम्मद अझरुद्दीन यांची 108 धावांची. त्यांच्यासोबत नवज्योत सिंग सिद्धू 99, सचिन तेंडुलकर 96, विनोद कांबळी 82 आणि कपिल देव नाबाद 53. भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला होता. आता श्रीलंकेची फलंदाजीची वेळ होती, पण भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना अजिबात स्थिरावू दिले नाही. श्रीलंकेचा पहिला डाव संपला फक्त 231 धावांवर. मनोज प्रभाकर यांनी 4 बळी तर कपिल देव आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. भारताला मिळाली तब्बल 310 धावांची आघाडी आणि श्रीलंकेला देण्यात आला फॉलो ऑन. आता सामना रंगणार हे जवळजवळ निश्चितच झालं होतं, पण श्रीलंकेचा दुसरा डाव पहिल्यापेक्षा थोडा चांगला झाला. तरीही भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा डाव काय फार टिकला नाहीच. श्रीलंकेचा दुसरा डाव संपला फक्त 215 धावांवर. अनिल कुंबळे 3, कपिल देव 2 आणि वेंकटपती राजू 2 बळी. आणि शेवटी भारताने श्रीलंकेवर मिळवला 1 डाव आणि तब्बल 95 धावांनी दणदणीत विजय. या विजयासह भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आणि सामन्याचे मानकरी ठरले अर्थात मोहम्मद अझरुद्दीन. हा सामना भारताच्या दबदब्याचा एक खास नमुना ठरला. असेच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरणीय विजय जाणून घेण्यासाठी गप्पा क्रिकेटच्या अजयसोबतला नक्की पाहत राहा, फॉलो करा. धन्यवाद.